मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये वर्षा निवासस्थानी बैठक, आचारसंहितेपूर्वी विकास कामांच्या पूर्ततेसाठी बैठक झाल्याची सूत्रांची माहिती। महायुतीचे राज्यामध्ये समन्वय मेळावे आणि संवाद दौरे होणार, प्रत्येक विधानसभेमध्ये एक सभा घेण्याचा महायुतीचा निर्णय। पश्चिम महाराष्ट्रातल्या भाजप आमदारांची फडणवीसांच्या सागर निवासस्थानी बैठक, लोकसभेत ज्या ज्या मुद्द्यांमुळे फटका बसला याचा फडणवीसांनी घेतला आढावा। उद्धव ठाकरेंनी बोलावली आमदारांची बैठक, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आपल्या आमदारांची चर्चा करणार, सूत्रांची माहिती। उद्धव ठाकरेंची तोफ, उद्या शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यामध्ये धडाडणार, भगवा सप्ताहाच्या निमित्तानं ठाकरे गटाचा उद्या ठाण्यात मेळावा। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची आजपासून शिवस्वराज्य यात्रा, 31 मतदारसंघातनं यात्रेचा पहिला टप्पा, शिवनेरी किल्ल्यापासून यात्रेची सुरुवात होणार। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेचा आजचा दुसरा दिवस, आमदार दिलीप बनकरांच्या निफाड मतदारसंघात अजितदादांचा दौरा, शेतकरी मेळाव्यालाही उपस्थित राहणार। विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेसचे नेते 10 ऑगस्टपासून मराठवाडा आणि विदर्भ दौऱ्यावर, प्रभारी रमेश चन्नीथला यांच्यासह राज्यातले वरिष्ठ नेते आढावा घेणार। बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेचा आज छत्रपती संभाजीनगरमध्ये आक्रोश मोर्चा, मोर्चाला परवानगी नाकारली तरी सुद्धा बच्चू कडू मोर्चावर ठाम, शेतकरी, शेतमजूर आणि दिव्यांग मोर्चात सहभागी होणार। आजपासून राज्यामध्ये हर घर तिरंगा अभियान, 2.5 कोटी घरांवर तिरंगा फडकवणार, 13, 14 आणि 15 ऑगस्टला घरोघरी तिरंगा फडकावला जाणार। मनसे प्रमुख राज ठाकरेंचा आज परभणी दौरा, परभणी, पाथरी, जिंतूर आणि गंगाखेड या 4ही विधानसभा मतदारसंघांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार। मराठा आंदोलक मनोज जरांगेंची शांतता रॅली आज कोल्हापुरात, क्रांतीस्तंभ, मिरजकर टिकटी या ठिकाणी क्रांतीस्तंभाला अभिवादन करून रॅलीला सुरुवात करणार। कोल्हापुरातलं केशवराव भोसले नाट्यगृह आगीच्या भक्ष्यस्थानी, अग्निशमन दलानं आगीवर मिळवलं नियंत्रण, केशवराव भोसलेंच्या जयंतीच्या निमित्तानं आज होणार होते नाटकांचे प्रयोग। केशवराव भोसले नाट्यगृहासोबतच खासबाग मैदानाचं व्यासपीठ देखील आगीत जळून खाक, राजर्षी शाहू महाराजांनी उभा केलेला ऐतिहासिक सांस्कृतिक ठेवा आगीमध्ये उद्ध्वस्त। केशवराव भोसले नाट्यगृहाची पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडनं पाहणी, घटनेच्या चौकशीची हसन मुश्रीफांनी दिले आदेश। म्हाडाच्या मुंबईतल्या 2030 घरांसाठी लॉटरी, आजपासून अर्ज नोंदणी सुरू, 13 सप्टेंबरला लॉटरीचा निकाल लागणार। पूजा खेडकर प्रकरणी दिल्ली हायकोर्टामध्ये आज सुनावणी, अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी सुनावणी, पटियाला हाऊस कोर्टानं पूजा खेडकरचा जामीन अर्ज होता फेटाळला। पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकरांविरोधात गुन्हा दाखल, सरकारी कामकाजात अडथळा आणल्याच्या तक्रारीनंतर पुण्यातल्या मंड गार्डन पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद। वाढवण बंदरामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होणार असल्यानं 15 पेक्षा जास्त मच्छीमार संघटनांचा प्रकल्पाला पाठिंबा, वाढवण बंदर समन्वय समितीची माहिती। मुंबईतल्या गुराढोरांचे गोठे आता पालघरमध्ये हलवण्याचा पालिकेचा प्लॅन, मुंबईतल्या 263 गोठ्यांना पालिका नोटीस पाठवण्याच्या तयारीत, त्यामुळे डेअरी मालकांना मोठा फटका बसण्याची शक्यता। सुप्रीम कोर्ट हिजाब बंदी विरोधातल्या सुनावणीसाठी तयार, मुंबईतल्या आचार्य आणि मराठी कॉलेजमधल्या हिजाब बंदी विरोधात आज होणार सुनावणी।
ठाणेकरांची पाण्याची चिंता मिटली, बारवी धरण भरलं तर आंध्रा धरणातही 92% इतका पाणीसाठा. पीएमपीएलएलचे 8 कर्मचारी निलंबित, प्रवाशांच्या तिकिटांचे पैसे खिशात घालणाऱ्या वाहकासह चालकांवरही कारवाई. रायगड जिल्ह्याभरात सकाळपासून मुसळधार पाऊस, माणगाव, म्हसळा, महाड, पोलादपूर आणि श्रीवर्धनमध्ये तुफान पाऊस. तळ कोकणात सलग दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस, मच्छीमारांनी समुद्रात न जाण्याचे आदेश. आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी दिलेल्या आश्वासनानुसार वारकरी आणि भाविकांच्या आरोग्य सुविधेसाठी पंढरपूरला 1000 बेड्सच्या रुग्णालयाला शासनानं दिली मंजुरी. भारतात लोकशाही टिकवायची असेल तर हिंदू या देशात बहुसंख्याक राहिले पाहिजे. ज्या दिवशी हिंदूंची संख्या कमी होईल, लोकशाही टिकणार नाही. आपली अवस्था बांगलादेश सारखीच होईल. मिहिंपचे प्रांतमंत्री गोविंद शेंडेंचं वक्तव्य. अमळनेर ते विघनवाडी मार्गाची आज चाचणी. नगर बीड परळी रेल्वे या मार्गावर 2 वर्षांपूर्वी अहमदनगरपासून सोलापूरवाडी दरम्यान चाचणी घेण्यात आली होती. भिवंडी नाशिक रस्त्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पाहणी करणार. मुंबई अहमदाबाद हायवे मार्गे येणाऱ्या अवजड वाहनांना थांबवण्यासाठी पार्किंग लॉट तयार करण्याचेही निर्देश. ठाणे, पालघर, नाशिक आणि रायगडमधल्या महामार्गांवरील खड्डे आणि वाहतूक कोंडीची मुख्यमंत्र्यांनी गांभीर्यानं घेतली दखल. खड्डे बुजवण्यासाठी रॅपिड क्विक हार्डनर M60 तंत्रज्ञानाचा वापर. रस्ते दुरुस्तीच्या कामामध्ये हयगय नको. नागरिकांना वाहतूक कोंडीपासून तत्काळ दिलासा द्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे यंत्रणांना आदेश. नाशिकच्या पालखेड धरणातनं मनमाड आणि येवल्यासाठी पाण्याचं आवर्तन सोडलं. पाटाच्या माध्यमातून हे पाणी दोन्ही शहर आणि रेल्वेच्या साठवणूक तलावात पोहोचणार. नागरिकांना दिलासा. रेल्वेमध्ये मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ. 3 दिवसात लोकलमध्ये 117 प्रवाशांचे मोबाईल लंपास. भारताचा कुस्तीपटू अमन सेहरावतला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकण्याची संधी. पोर्टो रिकोच्या डॅरियन क्रूज सोबत होणार ब्रॉन्झ मेडल मॅच. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राला रौप्य पदक. दुसऱ्या प्रयत्नात फेकला 89.45 मीटर लांब भाला. नीरजच्या यशाचं देशभरात कौतुक. नीरज चोप्रानं रौप्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान मोदींकडनं अभिनंदन. नीरज आपल्या देशाचा अभिमान. पंतप्रधान मोदींनी नीरजचं केलं कौतुक. कुस्तीपटू विनेश फोगटनं अपात्रतेविरोधात आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाकडे केलं अपील. तिच्या याचिकेत संयुक्त रौप्य पदकाची केली मागणी. दुपारी 1:30 वाजता विनेशच्या याचिकेवर सुनावणी होणार. भारतीय हॉकी टीमनं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकत भारताला 4थं पदक दिलं मिळवून. भारतानं स्पेनचा 2-1 असा केला पराभव. श्रीजेश आणि हरमनप्रीत ठरले विजयाचे शिल्पकार. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडल विजेत्या हॉकी खेळाडूंना प्रत्येकी 15 लाख आणि सपोर्ट स्टाफला प्रत्येकी 7.5 लाख रुपये मिळणार. हॉकी इंडियानं केली बक्षिसाची घोषणा. सचिन तेंडुलकरनं ऑलिम्पिक पदक विजेत्या भारतीय हॉकी टीमचं केलं अभिनंदन. उपांत्य फेरीतील पराभव स्वीकारणं सोपं नव्हतं, परंतु पुनरागमन करत ब्रॉन्झ मेडल जिंकलं. त्याबद्दल अभिनंदन. सचिनची एक्सवर पोस्ट. ममता बॅनर्जींनी भारतीय हॉकी टीमचं केलं अभिनंदन. एक्स पोस्टच्या माध्यमातून अभिनंदन करत टीमला पुढच्या वाटचालीसाठीही दिल्या शुभेच्छा. तुमच्या कर्तृत्वानं तिरंग्याचा अभिमान उंचावला. गृहमंत्री अमित शहांनी भारतीय हॉकी टीमचं केलं कौतुक. एक्सच्या माध्यमातून केली पोस्ट. काँग्रेस नेते राहुल गांधींनीही भारतीय हॉकी टीमचं केलं अभिनंदन. भारतीय टीमला ब्रॉन्झ मेडल जिंकताना पाहून अभिमान वाटतो. वैयक्तिकरित्या माझ्यासाठी हा भावनात्मक क्षण.
कारण मी या राष्ट्रीय खेळाचा शौकीन, राहुल गांधींची एक्सवर पोस्ट. हॉकी टीमनं दाखवलेलं सातत्य, कौशल्य, सामंजस्य आणि लढण्याची भावना तरुणांना प्रेरणादायक. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी भारतीय हॉकी टीमचं कौतुक करणारी केली पोस्ट. भारतीय हॉकी टीममधल्या पदक विजेत्या पंजाबच्या प्रत्येक खेळाडूला मिळणार 1 कोटी रुपये. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची घोषणा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.